सर्व VLE मित्रांना नमस्कार माझावाला. जेव्हा तुम्ही शेतकरी फार्मर आय डी कार्डसाठी जेव्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी जात आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम येतो आहे की जेव्हा तुम्ही आधार नंबर टाकताय, आधार नंबर टाकल्यानंतर OTP येतच नाही आहे आणि बायपास तुम्ही डायरेक्ट सदरच्या पोर्टलवर लॉग इन होत आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही लॉग इन होत आहे त्यावेळेस तुम्हाला तालुका, जिल्हा असं निवडता येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्या टायमाला फार्मर रजिस्ट्रेशन चालू होतं त्या टायमाला काही शेतकऱ्यांनी स्वतः रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही गुगलवर ॲग्रीस्टॅक महाराष्ट्र टाकता त्या टायमाला अदर स्टेटच्या ज्या वेबसाईट आहेत ह्या पहिले शो होता. महाराष्ट्राची वेबसाईट जी आहे ती शो होत नाही आहे. तर अशा वेळेस काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की जी एक नंबरची वेबसाईट आलेली आहे त्या वेबसाईटवरच त्यांनी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे काय झालेले आहे की त्यांचा फॉर्म जो आहे तो आधारवरून तो OTP बेस्ड झालं आहे त्यांचं काम. ज्यावेळेस पुढं ते फॉर्म भरण्यासाठी जात आहे तर अदर स्टेटचे असल्यामुळे तिथं महाराष्ट्र सिलेक्ट करता आलेलं नाही आहे त्यांना. त्यामुळे त्यांना पुढचा फॉर्म जो आहे तो भरताच आलेला नाही आहे. अशा वेळेस आता फार्मर रजिस्ट्रेशन जे करताना फार्मरचे जे ऑप्शन आहे ते बंद झालेलं आहे. आता दिले CSCकडे. ज्यावेळेस तो शेतकरी आपल्याकडे येतो तो आपल्याला सांगत नाही की त्यांनी कुठे याच्या पहिले कुठं केलं आहे का, तुम्ही स्वतः ट्राय करून बघितलं आहे का. अशा वेळेस आपण काय करतो की आपण त्याचा आधार नंबर टाकतो आणि पुढं प्रोसेस करण्यासाठी जातो, पण आधारवर OTP न येता ते पुढच्या स्टेपला निघून जातं. ही सर्वात मोठी चुकी झालेली आहे शेतकऱ्यांकडनं. आता सध्या तरी त्या गोष्टीला कोणत्याही प्रकारचा पर्याय अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही आहे. तसं वरती टेक्निकल टीमला आपण त्या गोष्टी कळवलेल्या आहे. लवकरच त्या गोष्टीचा आपल्याला सोल्युशन भेटेल असं वाटतं मला. तर असे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची एक यादी बनवून ठेवा. ज्यावेळेस सदरचा प्रॉब्लेम हा सॉल्व केला जाईल, वरून तसे इंटिमेशन आल्यानंतर मी तुम्हाला कळवेलच. तसं आल्यानंतर सदरच्या शेतकऱ्याचं पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार आहे. धन्यवाद.